मनोज जरांगे पाटील, मराठा क्रांती मोर्चा यांची गरजच पडली नसती जर 40 वर्षांआधी मराठ्यांनी डॉक्टर पंजाबराव देशमुखांनी जे सांगितलं ते ऐकलं असतं तर. 40 वर्षांपूर्वी एक दूरदृष्टीवाला मराठा नेता होऊन गेला, ज्याला दिसत होतं, कळत होतं मराठ्यांना आरक्षणाची किती गरज आहे. पण द्रष्ट्या पंजाबरावांना मराठ्यांनी ऐकलं नाही. काय होता पंजाबरावांचा सल्ला? बघूयात बडे मुद्दे. मंडळी नमस्कार, मी विलास बडे. तुम्ही पाहताय बडे मुद्दे. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन सुरू आहे. पण मराठा समाजाला ओबीसीत घ्यायला कुणब्यांचा सर्वाधिक विरोध आहे, जे कालपर्यंत मराठा होते. आधी मराठा असणारे विदर्भातले लाखो कुणबी कसे झाले? पंजाबराव देशमुखांचं न ऐकणं मराठ्यांची घोडचूक होती का? याच प्रश्नांची उत्तरं शोधणारा हा खास रिपोर्ट. मंडळी, मराठ्यांना कुणबी म्हणून ओळख देणं आणि त्यांना ओबीसीमधून आरक्षणाचा लाभ मिळवून देण्याचं काम केलं ते भारताचे पहिले कृषी मंत्री डॉक्टर पंजाबराव देशमुखांनी. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्याप्रमाणेच विदर्भात सुद्धा मोठ्या संख्येनं असलेला मराठा समाज शेतकरी होता. शेतीवर अवलंबून असणारा समाज तुलनेनं मागास असल्यानं त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी डॉक्टर पंजाबराव देशमुखांनी प्रयत्न सुरू केले. पंजाबरावांनी मराठा हाच कुणबी असल्याची प्रभावी मांडणी केली. देशाच्या राष्ट्रगीतात मराठा हा शब्द येतो. भारतीय लष्करात मराठा बटालियन आहे. महाराष्ट्रात राहतो तो मराठा, मराठी बोलणारा तो मराठा. याचा अर्थ मराठा ही जात नाहीये हे सिद्ध होतं. आपण सगळे कुणबी. भारत हा देश कृषीप्रधान असून शेती आणि शेतकरी आपल्या देशाचे प्राणभूत तत्व आहे, असं पंजाबरावांचं मत होतं. 1881च्या जनगणनेनुसार मराठा कुणबी या दोन भिन्न जाती नसून एक आहेत. तसंच बॉम्बे गॅझेटर प्रमाणे मराठा आणि कुणब्यामध्ये भेदाभेद नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. पंजाबराव भारताच्या राज्यघटना समितीचे सदस्य होते. 350हून अधिक डिबेटमध्ये त्यांनी महत्त्वाचा सहभाग घेतला. आरक्षणाचा निकष जातपात किंवा संप्रदाय नसावा, तर आर्थिक दुर्बल घटक असावा. मग तो घटक कुठल्याही जातीचा, धर्माचा, पंथाचा का असेना, अशा घटकांना आरक्षण उपलब्ध करून देण्यात यावं, हा विचार त्यांनी प्रभावीपणे मांडला. 22 नोव्हेंबर 1949ला घटना समितीच्या समोर भाषण करताना त्यांनी आपले हे प्रखर विचार मांडले. कुणबी समाजाच्या सामाजिक विकासासाठी घटनेत तरतूद करण्याची मागणी देखील डॉक्टर पंजाबराव देशमुखांनी केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे ही मागणी केली. इतकंच नाही तर 60च्या दशकात त्यांनी मराठा शेतकरी मराठा नसून तो मराठा कुणबी आहे अशी मांडणी देखील केली. पंजाबराव देशमुखांची ही मागणी घटनात्मकरित्या मंजूर देखील करण्यात आली. यावरून त्यांनी भविष्याकडे दृष्टी ठेवून मराठ्यांनी आपल्या प्रमाणपत्रावर कुणबी असल्याची नोंद करण्याचं आवाहन केलं. त्यानंतर विदर्भातल्या अनेक शेतकऱ्यांनी कुणबी असल्याची प्रमाणपत्र मिळवली. त्यामुळे विदर्भातील बहुसंख्य कुणबी समाजाला पुढे आरक्षण सुद्धा मिळालं. 1990ला आलेल्या मंडल आयोगाच्या शिफारशीनंतर कुणबी समाजानं आधीच आपल्या जात प्रमाणपत्रात मराठा असा उल्लेख वगळून त्याऐवजी कुणबी अशी नोंद केली होती. याचा परिणाम म्हणून एकूण 19% ओबीसी प्रवर्गात विदर्भातल्या कुणबी समाजाला देखील स्थान मिळालं. पण पंजाबराव देशमुख ज्यावेळी मराठा समाजाला कुणबी म्हणून नोंद करायला सांगत होते, तेव्हा मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागातल्या मराठा समाजानं त्यांचं काही एक ऐकलं नाही. आपण 96 कोळी मराठा आहोत, आपण कुणबी म्हणून नोंद करून घेणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली. त्यामुळे मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या बहुसंख्य मराठा हा मराठा म्हणूनच राहिला. तो कुणबी कधी कागदोपत्री झाला नाही. गेल्या 2 दशकात मराठवाड्यातील शेतकऱ्यांची अवस्था अतिशय बिकट बनत गेली. मराठवाड्यातील एकूण आत्महत्यांपैकी मराठा समाजातील 53% शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. त्यापैकी 58% छोटे शेतकरी आहेत. शेती तोट्याची ठरत असल्यानं शेती व्यवसायातून बाहेर पडणाऱ्यांमध्ये मराठा जातीचं प्रमाण सर्वाधिक आहे. मराठवाड्यात 62% हे प्रमाण आहे. मराठवाड्यातील आत्महत्या केलेल्या मराठा जातीतल्या 53% कुटुंबांमध्ये कुणी कमवणार नाहीये. त्यापैकी 34% कुटुंबांनी शेती कष्ण थांबवलं. 25% कुटुंबांनी त्यांच्या मुलाचं शिक्षण बंद केलंय. गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिकल अँड इकॉनॉमिक्स या संस्थेनं विदर्भ आणि मराठवाड्यातल्या आत्महत्या केलेल्या 3000 शेतकऱ्यांच्या कुटुंबियांची घरोघरी जाऊन भेट घेतली. त्या अहवालातून ही सगळी माहिती पुढे आली आहे. मराठवाड्यात मराठा आजवर शेतीवर जगला, पण आता शेती त्याला जगू शकत नाही. जातीचा खोटा अभिमान भाकरी देऊ शकत नाहीये, याची जाणीव मराठा समाजाला झाली. म्हणून गेल्या 2 दशकात आरक्षणाची गरज जास्त भासू लागली.
फडणवीस सरकारनं मराठा समाजाला आरक्षण दिलं खरं, पण ते 50% मर्यादा ओलांडणारं होतं. त्यामुळे सुप्रीम कोर्टात ते टिकू शकलं नाही. कोर्टानं ते रद्द केलं. अशा वेळी टिकाऊ आरक्षणासाठी मनोज जरांगेंनी आता ओबीसीतून आरक्षण मागायला सुरुवात केली आहे. त्याला ओबीसींचा विरोध आहे. पंजाबरावांचं ऐकून जे मराठे कुणबी झाले तेच कालचे मराठे आज मराठवाड्यातल्या मराठ्यांची वाट अडवत आहेत. कारण त्यांना त्यांचा भाऊ वाटेकरी म्हणून नको आहे. त्यामुळे पंजाबरावांचं तेव्हा आपण ऐकलं नाही याची सल, ती घोडचूक होती, हे आज मराठवाड्यातल्या पश्चिम महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला नक्की वाटत असेल. बडे मुद्देमध्ये आपण इथेच थांबतोय.